नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, आपल्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास जे 11th स्टँडर्डचं बुक आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधूनच आपले बरेपैकी क्वेश्चन आत्तापर्यंत सॉल्व झालेले आहे. हे पुस्तक एवढं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक साधारणतः आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला ते माहीत असलेल्या फॅक्ट, त्याच्यामधले जे फॅक्ट आहे ते आपल्याला पाठच असले पाहिजे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आता फॉर एक्झाम्पल एखादा ग्रंथ विचारला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट वगैरे असं काही नसतं, ते पाठच असणं हेच तिथे आपल्याला गरजेचं आहे. सो याच्यावर आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. याच्यावर आपण पूर्ण पुस्तकावर 15 क्वेश्चन काढणार आहोत आणि प्रत्येक एक एरियाशी रिलेटेड ते क्वेश्चन असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन आपण पहिल्या लेसनमधून सिंधू संस्कृती बद्दल घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्राचीन जे आहे त्याच्याबद्दल घेणार आहोत. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये काय झालं, किंवा म्हणजे आपण प्रत्येक टॉपिक वाईज जे आहे ते पूर्ण पुस्तकातनं असं समजू शकता की तुम्हाला जे क्वेश्चन येतात आपल्या परीक्षेमध्ये, जे 15 क्वेश्चन प्रत्येक विषयाचे येतात, जसं की हिस्ट्रीचे 15 येतात, पॉलिटीचे 15 येतात, तसंच आपण फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड 15 क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण इथे करणार आहोत. आणि या पद्धतीने तुमचं जे आहे ते एक अभ्यासही होईल आणि जे तुम्ही केलेलं आहे ते खरंच तुम्हाला आठवतं आहे का नाही याचं तुमचं एक रिव्हिजनही होईल. ठीक आहे. तर परीक्षेच्या पहिले आपण असं बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट आहेत ते सगळं कवर करण्याची आपण कोशिश करूया. ठीक आहे. तर इथे पहा, पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. कार्बन 14 जी पद्धत आहे, रेडिओ ॲक्टिव्ह मेथड. ठीक आहे. याच्यावर हा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला अयोग्य स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर पहिलं आहे, कार्बन 14 पद्धती जी आहे ते एफ डब्ल्यू लिबी यांनी शोधली. ही जी आहे ते सर्व सजीवामध्ये कार्बन 14 एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणे असलेला कार्बनचा पूर्ण भाग मृत्यूनंतर 5568 वर्षानंतर नाहीसा होतो. स्टेटमेंट थर्ड, आधुनिक काळातील कार्बन किरणोत्सर्जनाशी जे मृत प्राण्यांच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे माहीत पडते. त्याच्यामध्ये आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे. स्क्रीन पॉज करा, पहिला अटेम्प्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही उत्तर आपल्या 11th स्टँडर्डच्या जुन्या बुकमधनं तुम्ही पाहू शकता. आपण डिस्कस करत आहोत 11th स्टँडर्डचं जुनं बुक. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. तर इथे आपण याचा आन्सर पाहू. याचा आन्सर आहे ऑप्शन 2 बी. हे रॉंग आहे. का? कारण इथे छोटीशी आपण मिस्टेक केलेली आहे, ती आहे पूर्ण भाग. तर इथे पूर्ण नसून इथे किती भाग आहे, तर अर्धा भाग आहे. ओके. तर अर्धा भाग हा इथे कन्सिडर केला जातो, पूर्ण भाग कन्सिडर केला जात नाही. म्हणजे एखाद्या सजीवामध्ये जे आपण कार्बन जिवंत असेपर्यंत आतमध्ये घेतो ते मृत्यूनंतर रेडिओ ॲक्टिव्ह पद्धतीने आपल्या मृत्यूनंतर 5568 वर्षापर्यंत ते अर्ध, म्हणजे त्याचं ते अर्ध एज असते. ओके. तर याच्यावर हे क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिंधू संस्कृतीवर काढलेलं आहे. सिंधू संस्कृतीवर हे क्वेश्चन तुम्हाला आतापर्यंत आलं असेल आणि जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहे त्यांनी हे समजा की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. ओके. पण तरी आपल्याला येतो का हे इथे पाहणं गरजेचं आहे. तर इथे पहा, सिंधू संस्कृतीचा विस्तार जो आहे तो पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस सुतका-गेंडोर गुजरातमध्ये, त्याच्यानंतर हे आता सध्या ॲक्च्युली पाकिस्तानमध्ये आहे, दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमाबाद आणि उत्तरेला जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये मांडा इथपर्यंत झालेलं आहे. ही संस्कृती ताम्रपाषाण युगीन संस्कृती होती. सिंधू संस्कृतीच्या लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते. याच्यामध्ये पण आपल्याला अयोग्य स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर आपलं अयोग्य स्टेटमेंट काय आहे, तर क्वेश्चन थर्ड आहे. या लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते असं इथे दिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. या लोकांना लिपीचे ज्ञान होते. ठीक आहे. आणखीन महत्त्वपूर्ण त्यांच्याविषयी माहिती जर असं पाहायचं म्हटलं तर या संस्कृतीची नगर जे योजना आहे, नियोजन होतं ते महत्त्वाचं होतं. त्याच्यावर आपण एक क्वेश्चन बनवूया. त्याच्यानंतर वजनमाप, त्यांची जे वजनमापाची समानता होती त्याच्यामध्ये पण समानता होती. त्याच्यानंतर तिथे मंदिराचा अभाव होता, वजनमापे, मंदिर, आणि ही संस्कृती जी आहे ते शांतप्रिय संस्कृती होती. म्हणजे एकमेकांसोबत असं वैमनस्य आढळत नाही असं इथे दिलेलं आहे. पण दुसरी एक गोष्ट तिथे दिलेली आहे की तटबंदी, नगरांना जे आहे ते तटबंदी असायची. आता ही सिंधू नदीच्या काठी असल्यामुळे शायद
म्हणजे पुराचं पाणी वगैरे गावात पोहोचलं नाही पाहिजे किंवा बाहेरून अटॅक किंवा प्राण्यांचा अटॅक नाही झाला पाहिजे यासाठी तटबंदी असायची. ओके. तर हे काय महत्त्वपूर्ण सिंधू संस्कृतीबद्दल आपण पाहिलेलं आहे. तसं आपण आणखीन याच्यामधलं जे इम्पॉर्टंट आहे ते नेक्स्ट क्वेश्चनमध्ये घेऊया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सातवाहनाबद्दल विचारलेलं आहे. सातवाहन कालखंड. तर सातवाहन कालखंड जो आहे तो महाराष्ट्रात कितीपासून कितीपर्यंत होता, तर साधारणतः इसवी सन 230. ओके. इसवी सन 230 पासून ते 200 इसवी सन 230 पर्यंत, म्हणजे पूर्व आणि पर्यंत. ठीक आहे. असं जवळपास 450 वर्ष जे आहे ते सातवाहन हे महाराष्ट्रामध्ये त्यांचं राज्य होतं आणि इथे बऱ्यापैकी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सत्ता स्थापन करून ठेवली होती, आपण असं म्हणू शकतो. ओके. तर सातवाहनाबद्दल हा प्रश्न आहे. तर इथे पहा, सातवाहन राजवंशाचा संस्थापक सिमुख होता, पहिलं स्टेटमेंट. दुसरं आहे की सतकर्णी प्रथम आणि त्याची राणी नागनिका यांच्या प्रतिमा जुन्नर घाटामध्ये कोरलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरं आहे सतकर्णी प्रथम यांच्याबद्दल त्रिसमुद्र तो ये पीतवाहन असा उल्लेख आहे. कुठे? नाणेघाट प्रशस्तीमध्ये. तर इथे तुम्हाला अयोग्य ओळखायचं आहे, इथे पण अयोग्य ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये पण आपलं तिसरं सेंटेन्स जे आहे ते अयोग्य आहे. का? तर सतकर्णी प्रथमबद्दल हा उल्लेख नाही आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरं, हे नाणेघाटामध्ये नाही आहे. ओके. तर हे बोलत आहोत आपण गौतमीपुत्र सतकर्णीबद्दल. गौतमीपुत्र सतकर्णी जो आहे तो एक महान राजा होता आणि याच्याचबद्दल जे आहे तर त्याच्या आईनं काढलेले उद्गार आहेत समुद्र तो पिये पीतवाहन, म्हणजे ज्याच्या घोड्याने तिन्ही समुद्राचं पाणी पिलं आहे. ठीक आहे. असा कोण? तर गौतमीपुत्र सतकर्णी. आणि यांच्या सातवाहनाच्या काळात राज्य वंशाबद्दल एक जर महत्त्वाची गोष्ट असं आपण म्हणायचं जर झालं तर इथे यांची संस्कृती जी आहे ते असं दिसून येते की इथे आईचं नाव पहिले लावण्याची एक प्रथा होती, किंवा आईविषयी मान किंवा स्त्री जे आहे ते राज्यकर्ती असल्याचं इथे आपल्याला एक असं आपण, किंवा राज्यावर त्यांचा खूप जास्त महत्त्व असल्याचं एक दिसू शकते. म्हणजे साधारणतः पॅट्रियार्किल राहते पण इथे मॅट्रियार्कियल दिसत आहे. ओके. तर आपल्याला ओव्हरऑलर जर क्वेश्चन फॉर्म झाला तर एखादं स्टेटमेंट एखाद्या एक्झाममध्ये असं ते विचारू शकतं की सातवाहन ही मॅट्रियार्कियल होती. ठीक आहे. अशा पद्धतीचं किंवा नव्हती अशा पद्धतीचे एखादं स्टेटमेंट होऊ शकतं. सो त्यांच्याबद्दल आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण आता सातवाहनबद्दल पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहूया वाकाटाकवर. नेक्स्ट जेव्हा आपली टेस्ट होईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. इथे तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. इथे तुम्हाला जोड्या लावायचा क्वेश्चन दिलेला आहे. तर गुणाढ्याची बृहत्कथा, राजा हालची गाथा सप्तशती, नाशिक प्रशस्तीमध्ये गौतमीपुत्र सतकर्णाचा उल्लेख. तर हे आत्ताच सांगितलं होतं आपण मागच्या स्टेटमेंटमध्ये का नाशिक प्रशस्तीमध्ये गौतमीपुत्र सतकर्णीचा उल्लेख आहे आणि हे जे दोन्ही ग्रंथ दिलेले आहेत ते करेक्ट आहेत. ओके. तर हे गुणाढ्याची बृहत्कथा आणि राजा हालची गाथा सप्तशती. ठीक आहे. त्याच्यानंतर या काळामध्ये जर आणखीन तुम्हाला काही असे जे ग्रंथ वगैरे आहे हे तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये यादव कालखंडावर विचारलेला आहे. तर हेमाद्री यांनी चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला. सिंगम द्वितीय याने यादव घराण्यातील हा पराक्रमी सम्राट होता. रामचंद्र याने अंबा नदीच्या काठी विद्वानांचे एक आश्रयस्थान स्थापन केले, त्याचे नाव अग्रहार असे होते. तर हे तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. ओके. तर तुम्ही ते राज्यांची राजकीय आणि जो कालखंड आहे ते तुम्ही वाचून जर घेतलं तर देवगिरी हे त्यांची राजधानी होती. त्याच्याबद्दल तिथं सिंगम जो आहे तो या घराण्यामध्ये सिंगम 1 आणि सिंगम 2 हे दोन्हीही कर्तबगार व्यक्ती मानले होते.
आणि यांच्या काळामध्ये एलिचूर इथे विष्णूचे मंदिर आहे. कोल्हापूर हे त्यांनी नवीन गाव बसवलेलं होतं. अग्रहार हे जे ठिकाण आपण इथे बोललेलो आहोत अग्रहारबद्दल, तर हे होतं. ठीक आहे. म्हणजे रामचंद्र यांनी तिथे जे विद्वान होते त्यांना राहण्यासाठी आश्रय देण्यासाठी हे बांधलेलं होतं. त्याच्यानंतर यांच्या याच्यामध्ये आणखीन जसं की काही गोष्टी तुम्हाला माहीत असलेलं गरजेचं आहे ते की अल्लाउद्दीन खिलजीने इथे काय केला होता, देवगिरी जे आहे ते काबीज करण्याचा प्रयत्न केला होता 1300च्या कालखंडामध्ये. ओके. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर देवगिरीवर दुसरं एक आहे की सुलतान काळामध्ये इकडे कोण होता, तर मोहम्मद बिन सुलतान होता, ज्याने त्याची राजधानी जी आहे ती हलवली होती आणि देवगिरीला त्याने नेली होती 1327मध्ये आय थिंक जवळपास. ओके. तर हेही तुम्हाला देवगिरीबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. सो यादव कालखंड आणि त्यांचे जे राजे आणि त्यांची काही कामगिरी आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचून घेणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहे, विचारलेल्या आहे. हे साधारणतः यादव कालखंडातीलच जे ग्रंथ निर्मिती झालेली आहे, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारलेला आहे. आणि आपल्याला अशाच जोड्या लावाचे क्वेश्चन जे आहे ते कोणत्याही एक्झाममध्ये येतात. तर पहिली अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. मुकुंदराजाचा विवेक सिंधू, ज्ञानेश्वर यांचा अमृतानुभव, मायनभट यांचा लीळाचरित्र आणि सारंगदेव याचा परमाअमृत. ठीक आहे. तर याच्यापैकी कोणती जी जोडी आहे ती चुकीची आहे. तर ज्यांनी वाचला आहे त्यांना शारंगदेव जो आहे तो एक म्युझिशियन होता किंवा त्याला आपण संगीतकार होता, संगीतशी रिलेटेड त्याचं काम होतं, असं जर कोणी लक्षात ठेवलं असेल तर तो बरोबर ओळखेन की ही आपलं जे आहे ते चुकीचं आहे. आता हे जे मुकुंदराज आहेत तर मुकुंदराजचाच हा ग्रंथ आहे परमाअमृत. ओके. तर मुकुंदराजनं 2 ग्रंथ लिहिले होते, एक विवेक सिंधू आणि दुसरा परमाअमृत. ज्ञानेश्वराचे पण 2 आहे, 3 आहेत तसे, अमृतानुभव, त्याच्यानंतर चांगदेव पासष्टी आहे आणि ज्ञानेश्वरी एक आहे. लीळाचरित्र, ओके, मायनभटचं लीळाचरित्र आहे, हे पण आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे जे माहिनभटचं आहे, श्री गोविंद प्रभू चरित्र, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त रुक्मिणी स्वयंवर कोणाचा आहे किंवा शिशुपाल वध कोणाचा आहे हे तुम्ही पाहून घ्या. आणि जे शारंगदेव इथे जो उल्लेख आलेला आहे ज्यांचा शारंगदेव जे तुम्ही म्हणत आहे, तर हा कोण होता, तर हा संगीत रत्नाकर यांनी जो आहे तो हा ग्रंथ लिहिलेला होता. म्हणजे तो एक संगीत विद्वान होता सिंगमद्वितीयच्या कालखंडामध्ये. शारंगदेव नावाचा संगीतकार आपण असं म्हणू शकतो. आणि यादव कालखंडामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कोणती, तर हेमाडपंथी मंदिरांची जी आहे ते इथे काय आपण म्हणू शकतो की निर्मिती झालेली इथे आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके. त्याच्यानंतर आपण एका समाजसुधारकासाठी पण आपण तेवढंच महत्त्व देतो आणि त्याच्यावरही आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर दुसरा आहे आपण विचारलेला आहे की इथे आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे की ही व्यक्ती कोण आहे. तर इथे 3 स्टेटमेंट दिलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, ते सरकारने जे मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष देण्यासाठी स्थापन केलेलं बोर्ड ऑफ एज्युकेशन होतं, त्याचे ते सदस्य होते. त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले होते. पुन्हा एल्फिन्स्टनच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. ते मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तर इथं ऑप्शन देण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे तर ते याचं उत्तर एकदम बरोबर मारू शकतात आणि याचं उत्तर आहे कोणतं, जगन्नाथ शंकर शेठ. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे जे ग्रंथ आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले किंवा त्यांच्याविषयी साधारणतः तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे हे इथे दिलेलं आहे. तर विष्णुबुवा ब्रह्मचारीचे ग्रंथ कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया. तर भावार्थ सिंधू हे आहे का, तर हो आहे, भावार्थ सिंधू आहे. त्याच्यानंतर वेदोक्त किंवा धर्मप्रकाश, तर हे दोन्ही आहेत का, तर हो हे दोन्ही पण आहेत, वेदोक्त आणि धर्मप्रकाश. सेतुबंधानी, तर हेही आहे सेतुबंधानी टीका. सेतुबंधानी टीका हेही त्यांचाच ग्रंथ आहे. यमुना पर्यटन आणि अरुणोदय हे 2 बाबा पदमनजीचे आहेत. ओके.
तर हे कोणते ग्रंथ कोणी लिहिले म्हणजे साहित्य संपदा याच्यावरही आपल्याला क्वेश्चन येतात. सो त्याच्याशी रिलेटेड आपण हा क्वेश्चन काढलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी एक क्वेश्चन इथे आपण घेतलेला आहे. कारण 1857च्या उठावामध्ये कोणी कोणी भाग घेतला आणि त्याच्या पहिले कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झाले, तर हे 1857 आणि 1857च्या रिलेटेड पार्टमध्ये येते. फॉर एक्झाम्पल तिकडे उमाजी किंवा कोळी रामोश्यांचे उठाव जे आहे ते हे 1857च्या पहिले झालेल्या घटना. त्याच्यानंतर 1857मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे भाग घेतला होता, जसं की कोल्हापूरचा होता, पेठचा होता, जामखिंडीचा होता, हे 1857मध्ये ज्यांनी ज्या संस्थानं किंवा ज्या महाराष्ट्रातले संस्थानं त्याच्याशी म्हणजे 1857च्या उठावामध्ये होते. ठीक आहे. हा एक पार्ट आहे ज्याच्यावर आपण दोन क्वेश्चनमध्ये दोन्ही कंप्लीट करूया. त्याच्यानंतर एक वैयक्तिगत आपल्याला वासुदेव बळवंत फडकेबद्दल पाहणं गरजेचं आहे. का? कारण ते महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले सशस्त्र उठाव करणारे महाराष्ट्रातून आपण असं म्हणू शकतो की ते होते कोणतं? वासुदेव बळवंत फडके. त्यांचा जन्म कुठे झालेला आहे हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. कुलाबा जिल्ह्यामध्ये शिरढोणा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. आता त्यांच्याबद्दल काही इथे स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो मी की हे सगळे क्वेश्चन आणि सगळे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याच पुस्तकातनं आपण इथे कवर केलेले आहे. तर प्रथमतः ते लष्करी खात्यात, नंतर रेल्वे खात्यात नोकरीस होते. त्याच्यानंतर सेकंड, फडके यावर रानडे आणि सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. विजापूर देवर नावडी या गावी बौद्ध विहारातून त्यांना पकडण्यात आले. महादेव चिमाजी आपटे यांनी त्यांचे उच्च न्यायालयात बचावाचे कार्य केले. तर याच्यामध्ये आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. तर ऑब्वियसली चुकीचं कोणतं असेल, तर तुमचं लक्ष एकदम बारकाईने जर असेल तर तुम्ही सांगू शकता की प्रथमतः त्यांनी लष्करी खात्यामध्ये नोकरी केली का? तर नाही. सॉरी, हां, बरोबर. प्रथमतः त्यांनी लष्करी खात्यामध्ये नोकरी नाही, तर प्रथमतः त्यांनी रेल्वे, नंतर लष्करामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. ठीक आहे. हे असं छोटे छोटे जे चुका असतात, आपण जे वाचताना घाईघाईमध्ये जे चुका होतात तिथेच आपला फोकस आहे, जेणेकरून तुम्ही वाचताना त्या जे आपल्या छोट्या छोट्या सिली मिस्टेक्स होतात ते इथे आपण काय करू शकलो पाहिजे, कवर करू शकलो पाहिजे. ठीक आहे. उच्च न्यायालयामध्ये त्यांना चिमाजी आपटे यांनी वाचवायची कोशिश केली. देवर नावडी इथून त्यांना पकडण्यात आले. तर हे त्यांच्याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर त्यांच्या काही जे ऑर्गनायझेशन होत्या त्याच्याबद्दलही आपल्याला क्वेश्चन येऊ शकते. जसं की त्यांची ऐक्यवर्धिनी संस्था होती. ठीक आहे. ऐक्यवर्धिनी संस्था त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेली होती. त्याच्यानंतर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नावाची एक शाळाही होती. त्यांच्यानंतर सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा जो ग्रंथ लिहिला होता. ते दत्ताचे उपासक होते, त्याच्यामुळं ते एक खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी दौलतरावाच्या मदतीनं लोणीजवळ धामरी जे गाव आहे तिथं पहिला दरोडा घातलेला होता. याच्यावरही आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. बरं, लक्षात ठेवा की त्यांनी सगळ्यात पहिले दरोडा कुठे घातला, तर धावरी इथे घातला होता. लोणीजवळ धावरी इथे घातला होता. याच्यावरही क्वेश्चन आलेला आहे. सो तुम्ही असं म्हणू नाही शकत की कोणत्या टॉपिकवर आणि कसा क्वेश्चन येईल. तुम्हाला फक्त हे प्रत्येक याच्यामधली लाईन जी आहे ते लाईन ना लाईन एकदम व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जर आपण आणखीन एखादा महत्त्वपूर्ण जर गोष्ट बोलायची झाली तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी जे वृत्तपत्र होते त्यांनी त्यांची स्तुती कधी केलेली नाही आहे. पण अमृत बाजार पत्रिका जी आहे, ठीक आहे, या अमृत बाजार पत्रिकेमध्ये त्यांच्याविषयी एक लेख आला होता आणि त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असं त्यांचा गौरव त्यांनी केलेला आहे. ओके. तर हे काही गोष्टी होत्या जे आपल्याला वासुदेव बळवंत फडके जे आपले आद्य क्रांतिकारक मानले जातात त्यांच्याविषयी होता. आता आपण बघूया नेक्स्ट. तर जसं आपण आत्ताच बोललो का त्याच्यानंतर जे 1857 हे आपल्या महाराष्ट्रातील जे सशस्त्र चळवळी आहेत, ओके, म्हणजे 20 पर्यंतच्या
1920 आणि 30च्या जे मधामध्ये काही सशस्त्र चळवळी झाल्या होत्या ना 1920 पासूनच्या त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की जो बीडचा उठाव आहे, ठीक आहे, तो कधी झाला किंवा याच्यामध्ये कोण होतं. त्याच्यानंतर रँड आयस्टनचा खून कोणी केला, नेपाळशी संबंध कोणाचा होता आणि बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण कोणी घेतले होते. तर आपल्याला माहीत आहे की बीडचा जो सत्याग्रह आहे तो बीडमध्ये कोण होतं, बीडमध्ये कोण होतं, तर हे आपले निळकंठ जोशी. रँडचा खून चापेकर बंधूंनी केला. नेपाळला कोण गेलेलं आहे, बॉम्ब नेपाळशी कोणाचा संबंध होता, तर काका खाडकीलकर. आणि बॉम्ब तयार करण्याचं शिक्षण कोणी घेतलं तर गोविंद पोतदार यांनी. ओके, तर हे काही आपल्या सशस्त्र महाराष्ट्रात झालेल्या काही सशस्त्र चळवळी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारले आहेत. सो हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर जे सशस्त्र चळवळी झाले त्याच्यामध्ये आपल्याला चापेकर बंधू हे जे तिघं आहेत, तिघा भाऊचा इथे यांना फाशी झाली, कारण यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं होतं या फाशीमध्ये म्हणून. त्याच्यानंतर बीडचा उठाव आपण पाहिला की बीडमध्ये जे आहे ते सदाशिव निळकंठ जोशी होते, ज्यांनी हे तिथे उठाव करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर ते रशिया आणि फ्रान्सच्या मदतीने त्यांनी पैसा आणि लोकही गुप्त माहिती घेण्यासाठी बरंच काही काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये गुप्त संघटना आणि बॉम्ब तयार करण्याच्या गोष्टी याच्यावरही बऱ्यापैकी लक्ष दिलेलं आहे, कारण आपल्या इथली माणसं जे आहेत ते बाहेर देशामध्ये काही शिकायला म्हणून जायचे आणि बॉम्ब बनवण्याचं ते काम शिकून भारतात यायचे. ठीक आहे, तर याच्यापैकी आपल्याला जे आहे ते महाराष्ट्रातील कोल्हापूरचे केडीबा हे जपानला गेले होते. त्याच्यानंतर गोविंद पोतदार यांनी नेपाळसोबत हनुमंतराव कुलकर्णी, ठीक आहे, हे काही जे आहे ते बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण यांनी घेतलेले होते. तर यांच्यावरही आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, असहकार चळवळीविषयी आहे. ठीक आहे, आता गांधीजींनी जे असहकार चळवळ सुरू केली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकांचा काय सहभाग होता आणि कोण कोण होते, तर त्याच्यावर आपल्याला हा क्वेश्चन आहे. किंवा महाराष्ट्रात कोणते कोणते कार्यक्रम असहकार चळवळीमध्ये म्हणजे 1920 ते 1922च्या दरम्यान झाले ते आपल्याला इथे पाहायचं आहे. मद्यपान निषेध कार्यक्रम सुरू केला, पण पैशाच्या अभावाने ही चळवळ बंद पडली, पहिलं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. तर हे दोन्ही जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. जे असहकार चळवळ चालू होते त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मद्यपान निषेध हे कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता गांधीजीच्या मदतीने. पण काय झालं की पोलिसांनी गोळ्या वगैरे चालवल्या आणि थोडं अफरातफरी मचली आणि त्याच्यानंतर हे जे आहे एक उग्र रूप घेत होते. म्हणून गांधीजींनी, आणि वरतून पैसाही संपला होता म्हणून गांधीजींनी हे थांबवण्यासाठी यांना काय केलं आहे, सल्ला दिला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर सविनय कायदेभंग म्हणजेच दांडीयात्रा. ओके, तर याच्याशी रिलेटेड महाराष्ट्रात काही गोष्टी घडल्या, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर सविनय कायदेभंग, इथे कायदेभंग करण्याचं जे आहे ते चळवळ सुरू झाली होती. आणि ही कायदेभंग, सविनय कायदेभंग जी चळवळ आहे, ठीक आहे, ही स्वराज्य पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर 8 डिसेंबर 1927ला ते गेले आणि त्यांनी काही आपल्यासाठी सायमन कमिशन वगैरे आलं, पण तरी काही भारतामध्ये असं काही झालेलं नाही. तर तेव्हा गांधीजींनी ठरवलं की कायदा मोडण्यासाठी मिठाचा सत्याग्रह करायचा, म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ करायचा. ठीक आहे, तर या दांडी यात्रेमध्ये एकूण किती महाराष्ट्रीयन होते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 13 महाराष्ट्रीयन होते. त्या 13 महाराष्ट्रीयन कोणते कोणते होते त्यांचे नाव माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर या काळामध्ये काय झालं, तर सोलापुरात लष्करी कायदा लागला किंवा शिरोडा येथे सत्याग्रह झाला. वडाळाचा जो मिठावर छापा मारण्यात आला, खानदेशामध्ये पण झाला. पुणे जिल्ह्यातही सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ते बऱ्यापैकी गाजली. ओके, तर चिरनेरची सत्याग्रह किंवा ठाणेचा सत्याग्रह, साताऱ्याचा सत्याग्रह, दहीहंडी सत्याग्रह, पुसदचा पण सत्याग्रह हे त्याच्याशी रिलेटेड आहे. तर याच्यापैकी जे सविनय कायदेभंग आहे, तर याच्यापैकी जे पहिलं आहे कोणतं, सोलापुरामध्ये लष्करी कायदा, याच्याविषयी आपण आज पूर्ण जे पाहणार आहोत. तर इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात द्या की पूर्ण
इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे की पूर्ण देशात फक्त सोलापुरातच लष्करी कायदा लागला होता एक. त्याच्यानंतर 16 जानेवारी हा दिवस सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर पोलिसांच्या खुनावरून मलप्पा शेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किशन सारडा यांना फाशी देण्यात आली. तर इथे आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. तर साधारणतः इथे चुकीचं कोणतं आहे तर हे आहे. ठीक आहे, 12 जानेवारी असायला पाहिजे इथं, 16 जानेवारी नाही. हुतात्मा दिन मनवल्या जाते पण तो 12 जानेवारी मनवला जाते. तर सोलापुरामध्ये जो उठाव झाला तर याच्यामध्ये जे आपण आता नाव घेतले त्यांना फाशी देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर तिथे मार्शल लॉ जे आहे ते लावण्यात आलेला होता. ठीक आहे, तर हे सोलापूरच्या रिलेटेड आपल्याला ही घटना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपण कामगार रिलेटेड जे चळवळी झाल्या आणि त्या चळवळीमध्ये कोणत्या कोणत्या संस्था त्यावेळेस स्थापन झाल्या आहेत तर त्याचे क्रम इथे आपल्याला विचारलेला आहे आणि त्यांचं म्हणजे इयर विचारलेलं आहे, कोणत्या इयरमध्ये कोणती स्थापन झाली. तर सगळ्यात पहिले पहा, 9मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन. त्याच्यानंतर 7मध्ये कामगार हितवर्धक सभा, 8मध्ये मजूर महाजन सभा, 20मध्ये मद्रास लेबर युनियन. तर यांच्यापैकी चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर पहा, 9मध्ये पोस्टल युनियन नाही तर ही किती झाली होती तर ही 7मध्ये झाली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर कामगार हितवर्धक सभा जी आहे ही झाली होती कधी तर 9मध्ये झालेली होती. तर हे क्रॉस केलेलं आहे. आता कामगार हितवर्धक सभा जी आहे हे स्थापन करण्यामध्ये कोण कोण होतं हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर शिवाजी नेर, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेकर होते. तर याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला बोले, नेर आणि तालचेकर हे 3 नावापैकी ॲटलिस्ट 2-3 नावं लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मजूर महाजन सभा. आता ही मजूर महाजन सभा जी आहे तर हे कधी स्थापन झालेली होती तर ही झाली होती 20ला आणि मद्रास लेबर युनियन ही झाली होती 18ला. ओके, इथेही क्रॉस करण्यात आलेलं आहे. आता मजूर महाजन सभा आणि मद्रास लेबर युनियन हे कोणी स्थापन केल्या हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, BP वाडिया यांनी 1918ला मद्रास लेबर युनियन कोणी सुरू केली तर BP वाडिया. ठीक आहे, आणि मजूर महाजन सभा जी आहे 20ला स्थापन झाली. हे कोणी केली हे कोणी केली तर हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन त्याच्याशीच रिलेटेड आपण काढलेलं आहे कारण हे आतापर्यंत बऱ्याच पेपरमध्ये विचारलेलं आहे आणि पुढेही विचारण्याची शक्यता आहे. तर इथे पहा, इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन सरदार वल्लभभाई पटेल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस VV गिरी, मद्रास लेबर युनियन दत्ता सामंत. तर याच्यापैकी अयोग्य कोणतं होईल तर दत्ता सामंत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत पाहिलं आहे दत्ता सामंत जे आहे ते काय आहे तर कामगार आघाडीचे आहे. महाराष्ट्र लेबर युनियन ही त्यांची नाही आहे. ही कोणाची आहे तर नायर यांची आहे, नायर. ठीक आहे, कोणते नायर तर राजन नायर. महाराष्ट्र लेबर युनियन राजन नायर. इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन आणि इथे पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकते, फेडरेशन आणि त्याच्यानंतर कोणती इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. तर पहा, इथेही आपण क्रॉस केलेलं आहे. तर फेडरेशन जे असेल ते VV गिरी यांची आणि ट्रेड काँग्रेस जे असेल ते कोणाचे असेल पटेल यांचे असेल. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जवळपास 15 क्वेश्चन पूर्ण बुकवर काढलेले आहे. आणखीन आपण असेच रोज 15 क्वेश्चन काढून प्रत्येक टॉपिक जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही इथे म्हणाल की व्यवस्थित दिसत नाही आहे किंवा काही ह्या गोष्टी ज्या आहे हे इम्पॉर्टंट नाही मित्रांनो. तुम्हाला ही गोष्ट तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी आणि तुमचा अभ्यास झाला की नाही हे चेक करण्यासाठी एक चांगला फायदा याचा होऊ शकतो. तर आवडलं तर बिलकुल लाईक करा, नाही आवडलं तर तुम्ही डिसलाईकही करू शकता किंवा याच्यामध्ये काय करू शकतो
मुळात हे जे क्वेश्चन आहे हे मी माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी तयार केलेलं आहे. जेव्हाही अभ्यास करतो मी काही क्वेश्चन तयार करतो आणि त्याच्यावर काय बनू शकते याच्यामुळं काय होतं, तर अभ्यास थोडाफार चांगला होतो. पण मला नंतर असं वाटलं की यार हे आपण आपल्यासोबतच आपल्या मित्रालाही ज्यांना पाहावंसं वाटेल त्यांच्यासाठीही उपयोगी पडू शकते, म्हणून मी हे काढलेलं आहे. ठीक आहे, आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहो. तर बिलकुल आवडलं तर लाईक तुम्ही करू शकता. थँक्यू.